आपण रोज देवापुढे दिवा लावतो, देवाची आरती करतो. पण तुम्हाला माहित आहे का की आपण देवासमोर जी वात लावतो त्यामागे एक मोठं शास्त्र दडलेलं आहे. समईसाठी कोणती वात वापरावी, आरतीला फुलवातच का लागते आणि त्रिपुरवात किंवा वैकुंठवात म्हणजे नक्की काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या परंपरेतील वातींचे विविध प्रकार आणि त्यामागचं विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात अशा काही वातींची माहिती आहे जी कदाचित तुम्हाला पहिल्यांदाच समजेल. सुरुवात करूया आपल्या रोजच्या पूजेपासून. तेलवात म्हणजेच समईची वात. समईमध्ये आपण जी लांब वात लावतो तिला तेलवात म्हणतात. जर तुम्ही दोन वाती एकत्र करून एक वात केली तर त्याला जोडवात म्हणतात. रोजच्या पूजेत जोडवात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या वाती शक्यतो तेलात आधीच भिजवून ठेवाव्यात, जेणेकरून त्या शांत आणि अखंड तेवतात. त्यानंतर असते फुलवात. निरंजनामध्ये आपण तुपाची फुलवात लावतो. हिचा खालचा भाग गोलाकार असतो जो फुलासारखा दिसतो. हे केवळ सौंदर्यासाठी नाही, तर ही वात निरंजनाच्या मध्यभागी स्थिर राहावी यासाठी असते. आरती करताना नेहमी फुलवातीचाच वापर केला जातो. आता आपण पाहूया काही विशेष वातींचे प्रकार ज्या आपण फक्त खास सणांनाच लावतो. त्यामधला पहिला प्रकार म्हणजे काडवात. ही वात कापसाची नसून ती तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचा आधार घेऊन बनवली जाते. तुळशीच्या वाळलेल्या काड्यांना कापूस गुंडाळून या वाती तयार होतात. मंगळागौरीच्या पूजेत या वातींना विशेष महत्त्व आहे. मंगळागौरीच्या रात्रीच्या जागरणात 16 काडवातींनी आरती केली जाते. 16 हा आकडा 16 सोमवार किंवा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. आता या वातीचे महत्त्व काय आहे, तर तुळस ही पवित्र आणि शुद्ध मानली जाते. तिच्या काड्यांपासून बनवलेल्या वाती लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि सात्विकता वाढते असे मानले जाते. त्यानंतर अजून एक दुसरा प्रकार म्हणजे त्रिपुरवात. ही सर्वात मोठी आणि भव्य वात असते. तब्बल 750 वाती एकत्र करून किंवा एका सुताचे 750 वेढे घेऊन ही वात बनवली जाते. काही ठिकाणी 360 वातींची ही त्रिपुरवात लावतात. आता तुम्ही म्हणाल की 360च का? तर वर्षाच्या दिवसांचे प्रतीक म्हणून या 360 वाती घेतल्या जातात. ही वात केवळ कार्तिकी पौर्णिमेला लावली जाते, ज्याला त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. या वातीची कथा आणि महत्त्व असे सांगितले जाते की भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध याच दिवशी केला होता. त्याचा आनंदोत्सव म्हणून ही वात लावली जाते. ही वात तेलात किंवा तुपात पूर्णपणे भिजवून एका मोठ्या मातीच्या पंतीत किंवा दगडी दीपाधारात लावली जाते. ही वात लावल्याने जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर होतो अशी श्रद्धा आहे. यानंतरचा प्रकार म्हणजे बेलवात. या वातीचा आकार बेलाच्या पानासारखा असतो. 3 स्वतंत्र वाती खालच्या बाजूला एकत्र जोडल्या जातात आणि वरच्या बाजूला त्या 3 तोंडाच्या दिसतात. याला त्रिदलवात असे देखील म्हणतात. प्रामुख्याने श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला महादेवासमोर ही वात लावली जाते. बेल हे महादेवाचे अत्यंत प्रिय प्रतीक आहे. शंकराच्या पिंडीसमोर तुपाच्या बेलवाती लावल्याने शिवतत्व लवकर प्रसन्न होते असे मानले जाते. त्यानंतरचा प्रकार म्हणजे वैकुंठवात. ही वात 350 पदराची, काही ठिकाणी 360 पदराची असते. कापसाचे लांब धागे घेऊन त्याचे 350 वेढे एकत्र गुंफून ही जाड वात तयार केली जाते. ही वात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच कार्तिकी एकादशी नंतर येणाऱ्या चतुर्दशीला लावली जाते. याचं महत्त्व काय आहे, तर वैकुंठ चतुर्दशी हा असा दिवस आहे जेव्हा हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव यांची भेट होते असे मानले जाते. ही वात भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केली जाते असे देखील मानले जाते. ही वात लावणाऱ्याला मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होते आणि जीवनातील पापांचे क्षालन होते. या वातीला मुक्तीची वात असे देखील म्हटले जाते. याशिवाय आपल्या संस्कृतीत देहवात म्हणजे आपल्या उंची एवढी वात आणि कापडाच्या तुकड्यांपासून बनवलेली काकडवात असे देखील प्रकार आहेत. या प्रत्येक वातीचा उद्देश ईश्वरप्रती असलेली आपली श्रद्धा आणि समर्पण व्यक्त करणे हाच असतो. या वातींचे पदर किती असावेत याचे देखील एक शास्त्र आहे. यातील आपण देहवात म्हणजे काय ते पाहूया. देह म्हणजे शरीर. ही वात लावणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या मापाची असते. आता यातील देहवात म्हणजे नेमकी काय असते ते पाहूया. देह म्हणजे शरीर. ही वात लावणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या मापाची असते. पद्धत अशी आहे की ज्या व्यक्तीला ही वात लावायची आहे तिच्या डोक्याच्या शेंडीपासून ते पायाच्या नखापर्यंत किंवा टाचेपर्यंत सरळ रेषेत कापसाच्या सुताने माप घेतले जाते. अशा मापाच्या 108 सुती वाती किंवा धागे एकत्र करून त्याची एक जाड देहवात बनवली जाते. याचा वापर कधी करावा, तर ही वात प्रामुख्याने श्रावण महिन्यात लावली जाते. विशेषतः शंकराच्या मंदिरात किंवा घरी महादेवासमोर ही वात लावली जाते.
ही वात तेलामध्ये, शक्यतो तिळाच्या तेलामध्ये पूर्णपणे भिजवून एका मोठ्या पात्रात लावली जाते. असे मानले जाते की देह वात लावल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते आणि शरीरातील रोग किंवा व्याधी दूर होतात. हे एक प्रकारचे कवच मानले जाते. त्यानंतर काकडवात. आता काकडवात काय असते तर काकडवात ही इतर वातींसारखी कापसाची नसते. हे तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ही वात बनवण्यासाठी कोऱ्या सुती कापडाचे म्हणजे नवीन पांढरा कपडा वापरला जातो. कापडाचे छोटे लांबट तुकडे करून ते घट्ट गुंडाळले जातात आणि त्यांना वातीचा आकार दिला जातो. ही वात काकड आरतीसाठी वापरली जाते. काकड आरती ही प्रामुख्याने पहाटे केली जाणारी आरती आहे. विशेषतः वारकरी संप्रदायात आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात हिचे मोठे महत्त्व आहे. ही वात तेलात किंवा तुपात भिजवून लावली जाते. या दोन्ही वातींचे पदर किती असावेत किंवा कोणत्या देवाला किती पदरी वात लावायची याचे देखील एक सुंदर शास्त्र आहे. हे शास्त्र आपण पुढच्या भागात नक्की जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या घरी कोणते विशेष वाती लावल्या जातात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशीच रंजक माहिती मिळवण्यासाठी अमृतवाणी बज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद.